काय झालं, यांना सकाळी सुट्टी होती आणि ह्यांची इच्छा झालेली चिकन करीची मस्त भाजी आणि भाकरी कर म्हणत होते। तर मी म्हटलं त्यांना चिकन घेऊन या, मी करते। तर ते घेऊन आले, मस्त असं बोनलेस चिकन आणलेलं। तर मग पूर्णच भाजी न करता म्हटलं थोडंसं तुम्हाला चिकन फ्राय बनवून देते, अगदी सोप्या पद्धतीने। घरात जे अवेलेबल होतं त्याच म्हणजे एकदम सोपी पद्धत, त्याच साहित्यातनं मी बनवले। तर म्हटलं ती रेसिपी शेअर करावी। तर इथे चिकनला मस्त हळद, मीठ, परत अद्रक लसणची पेस्ट, लाल तिखट लावून आणि पुदिना, कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीची पेस्ट लावून चांगलं मिक्स करून घेते आणि अर्धा घंटा तरी आपण फ्रीजमध्ये तसंच ठेवायचं। मी काही नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे मी चमच्यानेच करते। तुम्ही मस्त हाताच्या साहाय्याने मस्त मिक्स करा एकदम छान, आणि नंतर त्यानंतर मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये अर्धा घंटा ठेवलं तरी चालेल। आणि एकदम झोपी आणि एकदम छान लागते म्हणतात हे तर मी केल्यानंतर। आणि अर्धा घंटा झाला त्यानंतर फ्रीजमधनं काढून मी त्यावरती अंड टाकलंय, एक अख्खं फोडून, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। जास्त काही मसाले टाकले नाहीत, काही नाही, एकदम झटपट होते आणि खूप छान लागतं बोलतात हे। तुम्ही पण या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मी साईडलाच कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्स घेतलेले। आता कॉर्नफ्लॉवर लावायचं, त्यानंतर ब्रेड क्रम्स लावायचे। अगदी थोड्याशा तेलामध्ये मी चांगलं त्याला फ्राय करून घेणार आहे, कारण हे एकदा तेलामध्ये फ्राय केलं की दुसऱ्यांदा आपल्याला ते तेल वापरू वाटत नाही। आणि व्हेजचं असलं तर काही नाही, पण चिकनचं, नॉनव्हेजचं म्हटलं की ते तेल यूज करण्यातही जात नाही, म्हणून मी एकदम कमी तेलामध्ये चांगलं आलटून पालटून दोन्ही बाजू चांगल्या फ्राय करून घेणार आहे। तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। एकदम सोपी पद्धतीने ब्रेड क्रम्स पण मी घरीच बनवलेले, कारण एक अख्खा पुडा आमच्या दोघांनाही सरत नाही, मग त्यातनं ब्रेड उरलेले, मग काय करू म्हटलं, मग त्याचे ब्रेड क्रम्स बनवले। त्याची पण रेसिपी मी लवकरच शेअर करेल। तर असं बघा, मी दोन्ही साईड मस्त अशा फ्राय करून घेतल्यात कलर चेंज होईपर्यंत। एक थोडंसं जास्तच करपलंय पीस, पण खायला ह्यांना विचारलं तर एकच नंबर झालेले बोललेले। आणि तुम्ही हे पुदिन्याच्या चटणीसोबतही सर्व करू शकता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा। आवडला असेल तरच लाईक करा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा, चला बाय।